पाठ 15वा. असे जगावे. कवी गुरु ठाकूर हे एक प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, टाइमपास यासारख्या मराठी व हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. माणसाने जीवन जगताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून संकटांशी सामना कसा करावा व समर्पित जीवन कसे जगावे हे या कवितेत त्यांनी सांगितले आहे. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात आणि संकटांचा हसून सामना कसा करावा आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेशही कवीने दिलेला आहे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. आता आपण एक एक कडवं आणि त्याचा अर्थ पाहूया. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. छाताडावर या शब्दाचा अर्थ आहे छातीवर. रोखुनी म्हणजे थेट पाहत किंवा नजर खिळवून. आयुष्याबद्दल सांगताना कवी असं म्हणतायत की जीवन जगताना तुमच्या समोर जरी कितीही कठीण आव्हाने आली तरी ती अत्तरासारखी छातीवर लावावीत, म्हणजे छातीवर घ्यावीत. म्हणजे कवी काय म्हणतात तर संकट म्हणजे सुगंधी अत्तर आहे असं समजून ती तुम्ही आपल्या छातीवर सहज पेलावीत. खडतर अशा आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता त्या आयुष्याला उत्तर द्यावे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नक्षत्र म्हणजे ग्रह तारे आकाशामध्ये जे असतात ते. भिडताना म्हणजे स्वीकारताना, त्याला सामोरं जाताना. चैन करणे म्हणजे काय? मौज करणे, मजा करणे. दांडगी म्हणजे अतिशय प्रखर किंवा बळकट. कवी असं म्हणतात की ग्रह ताऱ्यांची आंधळी भीती बाळगू नका आणि नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नका. याचाच अर्थ काय? कवी असं सांगतायत की कुंडली, ग्रहदशा, नशीब अशा खुळचट अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. आयुष्याला सामोरं जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्या. याचाच अर्थ काय तर आयुष्य स्वप्नासारखं सुंदर जगा. तुम्हाला एक म्हण माहितीये मुलांनो, इच्छा तिथे मार्ग. हेच कवींनी सांगितलंय की ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या होतात, म्हणजे त्यांना खूप मार्ग दिसतात. जगण्याचे अनेक योग्य मार्ग त्यांना नक्की सापडतात. म्हणूनच आयुष्याच्या नजरेला नजर देत ठामपणे जगावं असं कवी म्हणतायत. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवेत याचा अर्थ आहे कुशीत किंवा मिठीत आणि अंबर म्हणजे आकाश. ठणकावून सांगणे याचा अर्थ आहे ठामपणे सांगणे, जोरात सांगणे. आणि बेहत्तर म्हणजे काय? परवा नसणे. कवी काय म्हणतायत बघा की जगताना आपले पाय नेहमी जमिनीवर असावेत. म्हणजे काय? आपल्याला नेहमी वास्तवाचं भान असावं, कधीही आपल्याला गर्व नसावा आणि मग आपण आकाश आपल्या मिठीत घ्यावं. अशक्य गोष्ट सहज शक्य करावी. इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओठावर हास्य असावं. संकटांना बजावून सांगावं की जरी तुम्ही आलात तरी मी त्याची पर्वा करणार नाही. आणि अशा प्रकारे आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून नेहमी उत्तर द्यावं. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कातर या शब्दाचा अर्थ आहे कापरा किंवा भावनेने ओथंबलेला. कवी असं म्हणतायत की या दुनियेतून आपण जेव्हा कायमचं निघून जातो तेव्हा आपलं कर्तृत्व आपण मागं ठेवून जावं. आपण असं जगावं की आपलं जगणं सगळ्यांच्या लक्षात राहील आणि जाताना सगळ्या जगाचे हृदय हेलावून आपण जायला हवं. आपण जगाचा निरोप घेताना सगळ्या जगाला हळहळ वाटेल असं महान कार्य आपण करून जावं की ज्यामुळे काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा, कातर व्हावा, गलबलून जावा. आणि असं आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोक उत्तर आपण द्यावं. स्वाध्याय जोड्या लावा. कवेत अंबर घेताना पाय जमिनीवर असावेत. काळीज काढून देताना ओठांवर हसू असावे. शेवटचा निरोप देताना जगाला गहिवर यावा. इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे स्पष्ट करा. संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटांचा सामना करावा आणि संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. कवीने या कवितेतून दिलेला संदेश सांगा. निर्भयपणे संकटांचा सामना करीत नेहमी हसत मुखाने जगावे. दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे. म्हणजे आपले पाय नेहमी जमिनीवर असावेत. परोपकार करताना ओठी हास्य ठेवावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे. काळावर आपला ठसा उमटवावा असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे. खालील वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे. पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे. हसू ओठांवर असणे, आनंद होणे. कवेत अंबर घेणे, अशक्य गोष्ट शक्य करणे. काळीज काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. अत्तर, उत्तर, सत्तर, बेहत्तर. ताऱ्यांची, स्वप्नांची. जाताना, देताना. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे आकाश. पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. आव्हानाचे, संकटांचे,
असे जगावे छाताडावर संकटांचे लावून अत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. मार्ग वाटा. असे दांडगी इच्छा ज्यांची वाटा तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला जीवनाला नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. कातर कातर कापरा कापरा. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा.